भाजप आमदार सुरेश धस आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष संपल्याच्या चर्चा अधूनमधून ऐकायला मिळतात. पण गुरुवारी आष्टीतील गहिनीनाथ गडाच्या कार्यक्रमात या चर्चांना आणखी बळ मिळालं. तसंच सुरेश धस आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील तीव्र स्वरूपाच्या राजकीय वादावर देखील पडदा पडल्याचं आता बोललं जात आहे. कारण आष्टीच्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय, ज्यात धस आणि मुंडे शेजारी शेजारी बसल्याचं दिसून आलं. दोघांमध्ये बराच वेळ हसत हसत मनमोकळ्या गप्पाही रंगल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. खरं तर या दोन नेत्यांमधील संघर्ष इतका टोकाचा मानला जातो की त्यांचे कार्यकर्ते एकमेकांकडे पाहत सुद्धा नाहीत. पण आता अनेक दिवसांनंतर धस आणि मुंडे एकत्र दिसल्यानं त्यांच्यातील तणाव कमी झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान हे सगळं काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच घडल्यानं आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. तसंच याच कार्यक्रमातील दुसरा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एक व्यक्ती थेट मुख्यमंत्र्यांकडे धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची मागणी करताना दिसतोय. मंडळी, गहिनीनाथ गडाचा निस्सीम भक्त म्हणून देवेंद्र फडणवीस सगळे प्रश्न सोडवतात. या ठिकाणाहून त्यांच्याकडे ज्या मागण्या केल्या जातात त्या मागण्या ते प्राधान्यानं पूर्ण करतात असं बोललं जातं. त्यामुळे धनंजय मुंडेंची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात एंट्री होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर गुरुवारी आष्टीतील कार्यक्रमात नेमकं काय काय घडलं, मुंडे वर्सेस धस हा संघर्ष खरंच संपलाय का, याशिवाय इतर महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओतून समजून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. 9 एप्रिल गुरुवारचा दिवस. मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे या तिघांनी एकाच हेलिकॉप्टर मधून आमदार धसांच्या बाले किल्ल्यात लँडिंग केलं आणि तिथूनच खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या चर्चांना उत आला. आता यासाठी निमित्त होतं म्हसोबावाडी येथील गहिनीनाथ गडाच्या 94व्या नारळी सप्ताहाचं. गुरुवारी या ठिकाणी सप्ताहाचे सांगता सोहळा पार पडला. या धार्मिक सोहळ्याला जिल्हाभरातून गडाच्या भक्तांचा जनसागर उसळला होता. यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख नेत्यांशिवाय गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार भीमराव धोंडे, साहेबराव दरेकर, बाळासाहेब आजबे, प्रताप ढाकणे, शंकर देशमुख अशी दिग्गज मंडळी उपस्थित होती. राजकीय संघर्ष बाजूला ठेवून हे सगळे नेते एकाच व्यासपीठावर दिसले. पण सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे शेजारी शेजारी बसल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नाही तर मुंडे आपल्या खुर्चीवर बसलेले असताना आमदार धस त्या ठिकाणी आले आणि मुंडेंना नमस्कार करून स्वतःच्या खुर्चीवर बसले. आणि त्यानंतर जे दृश्य पाहायला मिळालं त्यावर तर त्यांचे कार्यकर्ते सुद्धा शॉक झाले. एकीकडे पब्लिक मधून दोघांच्याही नावांच्या घोषणा दिल्या जात होत्या, तर दुसरीकडे मुंडे आणि धस हसत हसत हातवारे करत एकमेकांशी गप्पा मारण्यात व्यस्त होते. तर त्यांच्या बाजूला बसलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर दोघांच्या गप्पा ऐकून हसत होते. बाकी त्यांच्यातील संवाद पाहून नेमकं काय बोलणं होत असेल असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता. दरम्यान व्यासपीठावरील हे दृश्य पाहून मंत्री पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणात चिमटा काढण्याची संधी सोडली नाही. त्या म्हणाल्या की मंचावर उपस्थित माझे बंधू धनंजयजी मुंडे, त्यांच्याशी गप्पा मारत बसणारे सुरेश अण्णा धस आणि त्या दोघांच्या गप्पा ऐकत असणारे जयदत्त अण्णा क्षीरसागर. मंत्री मुंडेंनी अशा पद्धतीने उल्लेख करताच उपस्थितांमध्ये आनंदी वातावरण तयार झालं होतं. नंतर ते असंही म्हणाल्या की माझे कान सर्वत्र असतात, बायकांची सवय, आपलं लक्ष सगळीकडे असतं. असं म्हणताच फडणवीस, मुंडे, धस यांच्यासह सगळेच जण खळखळून हसले. दरम्यान नंतर धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचीही भाषणं झाली. त्या दोघांनीही एकमेकांच्या भाषणात एकमेकांचा आदरपूर्वक सन्मान केल्याचं पाहायला मिळालं. धसांनी तर मुंडेंचा थेट साहेब असा उल्लेख केला. धनंजय मुंडे आपल्या भाषणात म्हणाले की संत वामन भाऊंनी सुरू केलेला हा सप्ताह आज महंत विठ्ठल महाराजांच्या जन्मगावी होणं हा एक मोठा सुवर्णयोग आहे. राजकीय जबाबदाऱ्या किती असल्या तरी गेल्या 25 वर्षापासून मला या गडावर आणि सप्ताहात पूजेचा मान मिळतो, हे मी माझं भाग्य समजतो. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडाचा निस्सीम भक्त म्हणून गडाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असं आश्वासन दिलं. तसंच एवढ्या छोट्याशा म्हसोबाच्या वाडीत 1.5 लाख भाविकांना 30 टँकर मधून होणारं महाप्रसादाचं वाटप, 5000 नळाद्वारे केलेली पाण्याची सोय, सप्ताहानिमित्त जिल्ह्यातून आलेल्या भाविकांची राहण्यासह जेवणाची केलेली सोय, हे सगळं नियोजनाचं उत्तम उदाहरण असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं. दरम्यान त्याचं भाषण शेवटच्या टप्प्यात आलेलं असताना पब्लिक मधून एक वारकरी उठला. त्याने फडणवीसांकडे हात जोडून केलेल्या मागणीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. तो वारकरी म्हणाला की साहेब, आमची सर्वांची म्हणजेच वारकरी, टाळकरी, माळकरी, शेतकरी आणि 2 जिल्ह्यातील लोकांची तुम्हाला विनंती आहे.
तुम्ही विठ्ठल महाराजांना सांभाळत आहात, आम्हाला सांभाळत आहात, पण आदरणीय मुंडे साहेबांना सांभाळा. धनंजय मुंडे साहेबांना मंत्री करा, तुमची 50% कामं कमी होतील. मंडळी, या संदर्भातील व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसतात. मुख्यमंत्री फडणवीस त्या वारकऱ्याची मागणी नक्की पूर्ण करतील असा विश्वास आता मुंडे समर्थकांमध्ये निर्माण झालाय. दरम्यान हा धार्मिक सोहळा संपल्यानंतर धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील मनोमिलनाच्या चर्चांना आणखी जोर आला. या संदर्भात एका पत्रकारानं सुरेश धसांना थेट प्रश्न विचारला की तुमच्या गप्पा गोष्टी पाहून तुमच्यातील राजकीय संघर्ष संपल्याची जी चर्चा होतीये ती खरी आहे का? त्यावर धसांनी स्पष्ट केलं की चर्चा वगैरे काही नाही, आपल्या इथे पाहुणे आल्यानंतर त्यांना बोलणं आपलं काम आहे, त्यांचंही बोलणं काम आहे. स्टेजवरती भेटल्यानंतर लगेच आम्ही भांडण करायची का? आमच्यातील संघर्ष अजून संपलेला नाहीये, बाकी ठिकाणी संघर्ष चालू राहील, परंतु हे अध्यात्माचं, महंत विठ्ठल महाराजांचं आणि वामन भाऊंच्या गडाचं स्टेज आहे. या ठिकाणी नो राजकारण, इथून पुढे रोडवरती गेल्यानंतर राजकारण सुरू, असं म्हणत आमच्यातील संघर्ष संपला नसल्याचं धसांनी ठामपणे सांगितलं. पण दुसरीकडे सुरेश धस हे काही दिवसांपासून शांत आहेत. म्हणजे मुंडे बहीण भावांवरती मागील वर्षभरात त्यांनी गंभीर आरोप केले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आकाचा आका म्हणत आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर आरोपांची राळ उठवली होती. त्यानंतर भ्रष्टाचाराची देखील खळबळजनक आरोप केले होते. त्याच काळात मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता. पण आता असं काय शिस्त आहे की धस आणि मुंडे यांच्यातील टोकाचं वैर कमी झालंय? धनंजय मुंडे येत्या काळात भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चाही जोरात रंगल्यात. त्यामुळे देखील आष्टीतील कार्यक्रमात विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचं बोललं जात आहे. बाकी या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा.